तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. ॲक्च्युली ना माझी स्लो मोशनची व्हिडिओ चालू झालेली चुकून, तर त्यामुळे मला नीट शूट करता नाही आलं, त्यासाठी सॉरी. लग्नाचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे, तर त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. सगळे रेडी होतात आहे. मित्रांनो आता सध्याच लग्नाची तयारी करतोय. तिथं लग्न आता नाण्यावरून 12 वाजले, थोडासा वेळ झालाय, काम करत होतो, तर त्याच्यामुळे आता आम्ही निघतोय आणि डायरेक्टली लग्नाला जातो. तिथे काय काय सिच्युएशन चालू आहे तुम्हाला सगळे दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि एकदा बाकी बघा कसा दिसतो मला नक्की सांगा कमेंटमध्ये की रोहित शब्दाला त्यांनी मान दिलेला आहे. पाटील कुटुंब आणि राऊत कुटुंबाच्या आणि मोकल कुटुंबाकडून हा आनंद या ठिकाणी द्विगुणित होतोय. कारण संध्याकाळी परत 7 वाजता त्यांना गेले बिनहावुनी रोमांच सर्वांगी गेले बिनहावुनी प्रीतीच्या झुळझुळ पाणी वाराची मंजूळ गाणी. मित्रांनो कसे आहात. आता झालं आहे लग्न आणि आता मी इथं आलो आहोत समुद्राच्या ठिकाणी फोटोशूट करायला. तेजस, रोशन आणि शुभम, ठीक आहे, आम्ही फोटोज काढायला आलो आहोत. तर फोटोज मी तुम्हाला नंतर पाठवतो आणि नक्की सांगा मला तुमचे फोटो झाले, ठीक आहे. ओके, बाय. तर लाईनीत उभं राहण्यापेक्षा डायरेक्टली इथून घ्यायचं जेवण आणि ताटामध्ये डायरेक्ट स्वतः घ्यायचा. सध्या अवस्था अशी झाली ताटाची, बट ठीक आहे, इट्स ओके. आणि बघू शकता सगळे पब्लिक वगैरे जेवते इथं. झोपला हो, झोपला नवरीचा भाव, झोपला. मुक्या काय करू नको. तर आता आम्ही जात आहोत तिथे रिसेप्शनला. तिथे सगळे व्हिडिओज वगैरे काढत आहोत.
जे काही त्यांना गिफ्ट्स वगैरे द्यायचे ते सगळे देणार होते. आणि आम्ही त्या दिवशी जे पोस्टर्स बनवले ते बघा किती सुंदर दिसतात. हे इथे हा एक, तिथे आणि इथे वरती पण असे लावलेले आहेत. खूप खूप भारी वाटत आहेत, खूप भारी. वाव. इथे रिसेप्शनसाठी फुल अशी लाईन वगैरे लावलेली आम्ही, आमच्याच माणसं सगळी. हाय. रुखवात वगैरे आहे. वाव. काय माहिती नाही मला पण. मला वाटतं आराध्याने माऊने बनवलेलं आहे. आय थिंक सो माऊने बनवलेलं आहे. आता इथे वरातीची तयारी वगैरे चालू आहे, ते सगळे वाजवतात आहेत. हे तर बघूयात आपण, आपल्याला नाचायला मिळते की नाही. जर आम्ही मागे जाऊन प्रेझेंट पॉकेटची तयारी करतोय, कारण की आम्ही त्यांना प्रेझेंट पॉकेट दिलेलंच नाही. हा रोशन आणि मुख्य आणि हा तेजा. अक्कल नाही त्यांना, अक्कल बिना अकलेची माणसं आहेत. हे मुख्य अजून एक डिश तेजसला. पूर्ण मांडव असं रिकामा झालेलं आहे. ममताची आताच परत निघालेली आहे आणि आता आम्ही पण परत फिरायला जातो गावी. तर मग तिथल्या पण व्हिडिओ बघा, सगळं आजचा ब्लॉगच बघा. गाडी घेऊन निघालेलो आणि हा इथे दृश्य किती सुंदर असं दिसतं. वा. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत पराग भाऊजींच्या घरी. तर आपण त्यांची वरात कशी नेतोय, काय नेतोय, हे सगळं तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, वेडिंग वीकेंडचा हा आपला 4th पार्ट आणि लास्टचा पार्ट आहे. आणि ही आपली जी गँग आहे त्यांनी ह्या लग्नामध्ये आणि भरपूर मेहनत केली, खूप जास्त. प्लीज जरा तोंड दाखव ना. मंदार, काळा आणि अजून भरपूर पोरं आहेत की ती अजून बाकी आहेत, त्यांचे पण चेहरे दाखवायचे आहेत. पण ह्यांनी भरपूर मेहनत केली आणि त्याच्यामुळेच लग्न आणि हळद एकदम भारी आणि खूप मजा आली आहे. हां. आणि तुम्हाला नवीन असे व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. बाय.